Hello students, in previous video we have seen what is altitude and how to draw altitude of a triangle. Now in this video we will see the location orthocenter of a triangle. म्हणजेच गेल्या वेळेस आपण बघा शिरोलंब म्हणजे काय पाहिलं. आता या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणाच्या लंब संपात बिंदूचे स्थान कुठे असते म्हणजे समजा जर तो काटकोन त्रिकोण असेल, लघुकोन त्रिकोण असेल किंवा विशालकोन त्रिकोण असेल तर त्याच्या शिरोलंब संपात जो असतो त्याचं स्थान काय असतं, त्याचं लोकेशन काय असतो ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपण ॲक्टिव्हिटी फर्स्ट बघूया. ॲक्टिव्हिटी ह्या पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण काटकोन त्रिकोणामध्ये त्याच्या ऑर्थोसेंटरचं स्थान कुठं असणार आहे ते पाहणार आहोत. फॉर दिस ॲक्टिव्हिटी फर्स्ट we have to draw right angle triangle and draw all its 3 altitudes. यासाठी आपण प्रथम एक राईट अँगल ट्रायंगल काढूया आणि त्याचे शिरोलंब काढूया. फर्स्ट ड्रॉ a segment of any length. Suppose this is point Q R. And using this protractor I will take 90 degree. या ठिकाणी मी 90 अंशाचा कोन करणारी एक सेगमेंट काढलेला आहे. and suppose this point, name this point as P and join PR. This is a right angle triangle. राईट अँगल इज ॲट पॉईंट Q. या ठिकाणी Qच्या तिथं एक काटकोन तयार झालेला आहे. आता आपल्याला अल्टिट्यूड्स काढायचे आहेत. अल्टिट्यूड मीन्स परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम दिस व्हर्टेक्स ऑन इट्स अपोजिट साइड्स ऑफ ए ट्रायंगल. त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून त्याच्या विरुद्ध बाजूवर काढलेला लंब रेषाखंड म्हणजेच अल्टिट्यूड. आय विल टेक फर्स्ट पॉईंट P. इट्स अपोजिट साइड is this QR, and if we observe from point P, perpendicular is drawn on side QR. या P बिंदूतून या QR वरती काढलेला हा लंब आहे. या ठिकाणी ही लंब काटकोनाची खूण आहे म्हणजे हा काय आहे, लंब रेषाखंड आहे. सो PQ is perpendicular to QR म्हणजे PQ हा काय झाला, शिरोलंब झाला. सो दॅट फर्स्ट दिस इज फर्स्ट अल्टिट्यूड PQ. नाउ टेक पॉइंट R. या R चे अपोजिट साइड आहे PQ. या R बिंदूतून आपण PQ वरती लंब काढायचा आहे आपल्याला. इथं आपण पाहिलं तर मग ह्या R बिंदूतून PQ वरती हा लंब काढलेला आहे. हा RQ म्हणजेच PQ वरती काढलेला लंब रेषाखंड आहे म्हणजेच QR हा काय झाला, अल्टिट्यूड ऑन PQ. दिस इज सेकंड अल्टिट्यूड. नाउ या Q बिंदूतून आपण ह्या PR वरती लंब काढणार आहोत. अपोजिट साइड ऑफ दिस Q इज PR. So draw an altitude drawing perpendicular from point Q. Using this set square, I will draw a perpendicular. Segment QS is perpendicular to PR. So QS is an altitude and this is third altitude. आणि हे तिन्ही altitude आपल्याला बघितलं तर आपण या Q बिंदूमध्ये एकमेकांना इंटरसेक्ट करतात. या ठिकाणी these 3 altitudes are concurrent at this point and this point of concurrence is known as orthocenter. So we can say that here Q is an orthocenter of this right angle triangle PQR. म्हणजे या काटकोन त्रिकोणामध्ये आपण बघतोय या ठिकाणी हा जो Q बिंदू आहे ज्या ठिकाणी काटकोन तयार झालेला आहे
हा काटकोन ज्या बिंदूमध्ये तयार झालेला आहे तो बिंदू म्हणजेच या काटकोन त्रिकोणाचा ऑर्थो सेंटर आहे. सो वी कॅन से दॅट ऑर्थो सेंटर ऑफ राईट अँगल ट्रायंगल इज द व्हर्टेक्स ऑफ द राईट अँगल. म्हणजेच काटकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवर असतो. या ठिकाणी हा काटकोन करणारा शिरोबिंदू हा आहे आणि त्याच्यावरती हा काय आहे, लंब संपात आहे. काटकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवर असतो. आता आपण लघुकोन त्रिकोणाच्या बाबतीत या ऑर्थो सेंटरचं लोकेशन कुठे असेल ते बघूया. सेकंड ॲक्टिव्हिटी, द लोकेशन ऑफ ऑर्थो सेंटर ऑफ एन acute angle triangle. For this we have to draw an acute angle triangle and all its altitudes. Let us draw an acute angle triangle. This is an acute angle triangle. This point is A, B and C. Then using set square from point A, draw a perpendicular on its opposite side. Opposite side of point A is BC, side BC. So draw n perpendicular from point A. This is a perpendicular. This point is suppose point P. AP is first altitude on BC. Then from point B, draw a perpendicular on AC. This is point B and draw perpendicular on AC. Suppose this point is point Q, and then from point C, draw a perpendicular on its opposite side. Its opposite side is AB. Draw third perpendicular. Say this point is R. CR is third perpendicular. AP is first perpendicular, BQ is second perpendicular and CR is third perpendicular. These three perpendiculars are intersects at a point and this point is ortho center of our acute angle triangle. And here we see that this ortho center of an acute angle triangle is in the interior of the triangle. या त्रिकोणाचा जो ऑर्थो सेंटर आहे लघुकोन त्रिकोणाचा, हा त्रिकोणाच्या अंतर्भागामध्ये आहे. हा आपण लघुकोन त्रिकोण काढलेला आहे. या लघुकोन त्रिकोणामध्ये बी बिंदूतून त्याच्या अपोजिट साईडवर म्हणजे AC वर एक लंब टाकला, पुन्हा ए बिंदूतून BC वर लंब टाकलेला आहे इथं आणि ह्या C बिंदूतून AB वर लंब टाकलेला आहे. हे तीनही शिरोलंब या एका बिंदूमध्ये छेदलेले आहेत आणि हा याचा ऑर्थो सेंटर आहे आणि हा ऑर्थो सेंटर त्रिकोणाच्या अंतर्भागामध्ये आहे. म्हणजे लोकेशन ऑफ दिस ऑर्थो सेंटर इज इन द इंटेरियर ऑफ ए ट्रायंगल. दिस ऑर्थो सेंटर इज इन द इंटेरियर ऑफ ट्रायंगल. नाउ थर्ड ॲक्टिव्हिटी, द लोकेशन ऑफ ऑर्थो सेंटर ऑफ एन ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. म्हणजे विशाल कोन त्रिकोणाचा ऑर्थो सेंटर कुठे आहे, त्याचं लोकेशन काय आहे ते आपण बघणार आहोत. फॉर दिस फर्स्ट ड्रॉ एन ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. दिस इज ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल XYZ. देन फ्रॉम पॉइंट X ड्रॉ परपेंडिक्युलर ऑन YZ. YZ वरती आपण एक लंब टाकणार आहोत B बिंदूतून, X बिंदूतून. या ठिकाणी YZ थोडी या ठिकाणी इकडे मी वाढवलेली आहे. या X बिंदूतून ड्रॉ ए परपेंडिक्युलर फ्रॉम पॉइंट X ऑन इट्स अपोजिट साइड
This is perpendicular, say point A. Then from point Y, draw a perpendicular on XZ. Using set square, place this set square as. Then from point Y, draw a perpendicular on XZ. या ठिकाणी XZ वर एक लंब टाकलेला आहे. हा लंब आपण थोडा या ठिकाणी इकडे वाढवूया. Suppose this point is point B. YB is a altitude. Then from point Z, draw a perpendicular on its opposite sides. Opposite side of Z is XY. या ठिकाणी XY सुद्धा काय करावं लागेल आपल्याला, इथं थोडी वाढवावी लागेल. From point Z, draw a perpendicular. This point is point C. XA is first perpendicular. YB is second perpendicular altitude. And ZC is third altitude, and these three altitudes intersects at a point, and this is orthocenter of this triangle. And here we see that this orthocenter is in the exterior of a triangle. या ठिकाणी हा जो ऑर्थोसेंटर आहे आपल्याला मिळालेला आहे तो त्रिकोणाच्या, हा त्रिकोण आहे, या त्रिकोणाच्या बाह्य भागामध्ये आहे. म्हणजे विशालकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या बाह्य भागामध्ये असतो. ऑर्थो सेंटर ऑफ एन ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल इज इन दी एक्सटिरियर ऑफ दी ट्रायंगल. या ठिकाणी हा विशालकोन त्रिकोणामध्ये एक्स पासून आपण YZ वर लंब टाकलेला, हा या ठिकाणी वाढवलेला आहे. YZ वाढवली इथं आणि या ठिकाणी लंब टाकला. Y बिंदूतून त्याच्या अपोजिट साईडला XZ वर लंब टाकला YB, आणि Z बिंदूतून XY वर लंब टाकलेला आहे ZC. आणि हे तिन्ही शिरोलंब या ठिकाणी आपल्याला एका बिंदूमध्ये मिळालेले आहेत. हा त्याचा ऑर्थोसेंटर आहे आणि हा ऑर्थोसेंटर त्रिकोणाच्या बाह्य भागामध्ये आहे. म्हणजे विशालकोन त्रिकोणाचा हा लंब संपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या बाह्य भागामध्ये असतो. म्हणजे आपण काटकोन त्रिकोण, लघुकोन त्रिकोण आणि विशालकोन त्रिकोणाचे तीनही त्रिकोणांच्या ऑर्थोसेंटरचं लोकेशन पाहिलेलं आहे. काटकोन त्रिकोणाचा जो लंब संपात बिंदू असतो तो काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवर असतो. लघुकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू त्रिकोणाच्या अंतर्भागामध्ये असतो आणि विशालकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा त्रिकोणाच्या बाह्य भागामध्ये असतो.